काय सांगाल, विजयाकडे वाटचाल केलेली आपण काय पहिली प्रतिक्रिया? नांदेड जिल्ह्यातल्या मतदार बंधूंनी या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास टाकला, म्हणून ही विजयाची घोडदौड आज आम्हाला पाहायला मिळाली. कुणाला श्रेय दिलं? जनतेला, मतदाराला, व्यक्तिगत कोणी नाही. आणखी किती लीडपर्यंत तुम्हाला ही लीड मिळेल? मी मागेही सांगितलं 1 लाखाच्या आसपास लीड मिळेल. त्या अंदाजांना चालली आता आमची लीड जवळपास. समोर भाजपा आणि तुम्ही म्हणजे असं काही वाटत होतं का? ह्या निवडणुकीमध्ये मला कसलीच भीती वाटली नाही, कारण का लोकांचाच एवढा आधार मिळाला, लोकांचाच कौल होता. त्यामुळे मी नास्त या निवडणुकीमध्ये प्रचार करीत राहिलो, लोकांच्या भेटीगाठी घेत राहिलो आणि हा विश्वास लोकांनी कायम टाकला. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यामुळं आव्हान वाटतं होतं. अशोकराव चव्हाण साहेब BJPमध्ये गेले, का गेले याची कारणं वेगळी, पण ह्या जिल्ह्याने त्यांच्या वडिलापासून कैलासवासी शंकरराव चव्हाणापासून ते अशोकराव चव्हाणापर्यंत 60-70 वर्षे सेवा या नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभा केली. पण अचानक अशोकराव चव्हाण BJPमध्ये गेले. त्यांना वाटतं असेल की मी इकडं गेलो म्हणजे सगळी जनता माझ्या पाठीशी येईल, पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली असं मला या ठिकाणी म्हणायचं. फॅक्टर कामाला आला, मराठा फॅक्टर कामाला आलं. या ठिकाणी दोन्ही फॅक्टर कामाला आले. एकतर जरांगे पाटलाचा फॅक्टर कामाला आला आणि दुसरी या BJP सरकारची नीती या 10 वर्षातली करार नव्हे, महागाई वगैरे, एक फॅक्टर कामाला आला. सरकार आलं तर पहिलं काम काय राहील जिल्ह्यासाठी? सरकार आलं तर या जिल्ह्यातल्या ज्या काही त्रुटी असतील, नांदेड शहराच्या दृष्टीने असेल, रस्ते वाहतुकीचा प्रश्न आहे नांदेड शहरामध्ये, ड्रेनेज नालीचा प्रश्न आहे, पाणी पाहिलं तर आपण बघतो रस्ते तुंब भरतात, ग्रामीण भागामध्ये कुठं तळ्याचा प्रश्न आहे, आणखी कुठल्या अनेक सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे. या ठिकाणी प्रश्न सोडवावे लागतात. देशभरामध्ये काँग्रेसने चांगली मुसंडी मारलेली आहे, काय सांगा? आज खरं म्हणजे 10 वर्षानंतर काँग्रेसने जोरदार या देशामध्ये मुसंडी मारली. त्याबद्दल ज्या लोकांनी काँग्रेसला पाठबळ दिलं त्या ठिकाणी मी व्यक्तिशः त्यांचे आभार मानतो. आणि जे राहुल गांधी आमचे नेते यांनी जी मेहनत घेतली त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो.